लेक्चर नंबर 5. आज आपल्याकडे टॉपिक काय आहे? प्रिपरेशन ऑफ अल्काइल हॅलाइड्स फ्रॉम हायड्रोकार्बन. हायड्रोकार्बन मध्ये पण अल्कीन. लास्ट लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं की अल्केन्स पासून कसे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह बनवायचे. आज कशापासून बनवायचे? अल्किन्स. अरे ही पण रिएक्शन हायड्रोकार्बन्स मध्ये कव्हर्ड आहे. तरी सुद्धा प्रॉपर ऑल क्वेश्चन पॉसिबिलिटी रिवाइज करूया. तुमच्याकडे एक अल्किन असेल. अल्किन म्हणजे काय एकंदरीत असं घेऊयात, RCH डबल बॉन्ड CH2. R हायड्रोजन असेल तर CH2 डबल बॉन्ड CH2. R कार्बन असेल तर काहीतरी अनसिमेट्रिक अल्किन. याच्यामध्ये तुम्ही HX टाकायचं. HX मध्ये कोण कोण चालतं? HCl, HBr, HI. HF चालू शकतं पण HF च्या रिएक्शन परफॉर्म करत नाही. तुम्हाला माहित आहे की HF ची बॉन्ड स्ट्रेंथ जास्त असते कारण की बॉन्ड लेंथ कमी आहे. हा बॉन्ड जेव्हा ब्रेक होतो हायली एक्झोथर्मिक रिएक्शन असते. गरजेपेक्षा जास्त एनर्जी जनरेट होते. साइड प्रोडक्ट बनतात किंवा ब्लास्ट छोटा लेवलला ब्लास्ट वगैरे होऊ शकतो. ते हवाले रिएक्शन करत नाहीत. म्हणजे HX मध्ये कोण कोण चालतं तर आपल्याकडे HCl, HBr आणि HI. ओके. मग HX टाकला तर तुम्हाला माहित आहे हे HX याला हॅलोजन हॅलाइड असं पण म्हणतात. सॉरी, हायड्रोजन हॅलाइड असं पण म्हणतात. जसं हायड्रोजन क्लोराईड, हायड्रोजन ब्रोमाइड, हायड्रोजन आयोडाइड. याच्यामध्ये हा HX कसा तुटत असेल रे? H प्लस मध्ये आणि X मायनस मध्ये. नो डाऊट सर, काय डबल बॉन्ड पाय बॉन्ड हे जादावाले इलेक्ट्रॉन आहेत. कुणाला डोनेट होतील? H प्लस ला की X मायनस ला? नालायकांनो, हे जादावाले इलेक्ट्रॉन आहेत ना, कमीवाल्याला डोनेट होतील ना. ओके. अरे झेपलं की नाही काम? ओके. बरं, हा H दोन साइडला येण्याचे चान्सेस आहेत. बरोबर आहे. ओके. एक असा चान्स आहे की RCH सपोज इकडे H अटॅच झाला तर पॉझिटिव्ह चार्ज मध्ये येईल का रे? दुसरी पॉसिबिलिटी काय आहे? जर H लेफ्ट साइडला अटॅच झाला तर राईट साइडला पॉझिटिव्ह चार्ज येईल. काय सर्वांना समजतं? हा जो बॉन्ड आहे हा उजव्या साइडला शिफ्ट झाला तर ह्याचा बॉन्ड कमी झाला, त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज. हा जर बॉन्ड तिकडे तर गेलाय पण डाव्या साइडला H आला तर उजव्या साइडला पॉझिटिव्ह चार्ज. सर्वांना झेपतंय? ओके. हे दोन चान्सेस होते. इन जनरल जर R एखादी कार्बनची चेन असेल तर कुठला वाला जास्त स्टेबल आहे? वरच्या वाल्याचे मोर स्टेबल होण्याचे चान्सेस जास्त आहेत. R जर कार्बनची चेन असेल तर हा रिलेटिव्हली मोर स्टेबल असतो. ऑब्वियस आहे, R ठरवतो. हा ना. ओके. पुढच्या स्टेप मध्ये काय होणार आहे? दोन्ही केस मध्ये X मायनस अटॅक करणार आहे. पण एक ट्विस्ट, काय इथे कार्बोकॅटायन बनला. जर कार्बोकॅटायन बनला तर थिंक अबाउट इफ पॉसिबल, जर रिअरेंजमेंट शक्य असेल तर होणार. इफ पॉसिबल, पॉसिबल असेल तरच, नाही तर काय घेणं देणं नाही. असं काहीतरी होत असतं. मग जर X इथे आला तर काय प्रोडक्ट भेटेल? R CH, इथे X आणि इथे CH3 प्लस इथे जर असेल तर R CH2 CH2X. नो डाऊट जर इथे मी याला मोर स्टेबल म्हणतोय तर हा प्रोडक्ट कसा बनेल क्वांटिटी मध्ये? मेजर. आणि हा प्रोडक्ट कसा बनेल? मायनर. लक्षात आलंय? त्याच्या सर्व पॉसिबिलिटी आपण ऑलरेडी शिकून बसलो होतो. ओके चलो, अशी वाली ही रिएक्शन होती. एक एक्झाम्पल देऊयात सर. CH3 CH डबल बॉन्ड CH2 असं वाला एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये मी टाकला HBr. सांगा बरं काय होईल? H प्लस मध्ये Br मायनस मध्ये. डबल बॉन्ड H प्लस वर अटॅक करेल. पॉझिटिव्ह चार्ज लेफ्टला स्टेबल आहे का? आणि ब्रोमीन तिकडे येईल. म्हणजे सर तुम्हाला लक्षात आले की इथे ब्रोमीन येईल, इकडे हायड्रोजन येईल. प्लस अजून एक चान्स आहे ना, CH3 CH2. ब्रोमीन कुठे रे? कॉर्नरला. मला सांगायच्यात मेजर काय याच्या खाली लिहू का? ओके. आणि याच्या खाली काय लिहू? अरे सर एक रूल आम्हाला आठवला, मार्कोनिकोज रूल. हे जे मेजर आणि मायनर प्रोडक्ट ठरवतात त्याला कुठला रूल म्हणतात? मार्कोनिकोज रूल. परत एकदा, कारण की बोर्ड मध्ये आपण हायड्रोकार्बन चॅप्टर मध्ये व्यवस्थित लिहून ठेवलंय तरी सुद्धा आपण एकदा रिकॉल करूयात. कुठला रूल? मार्कोनिकोज रूल. मार्कोनिकोज रूल. मार्कोनिकोज रूल. ओके. तो मार्कोनिकोज रूल तुम्हाला सांगतो की जर तुमच्याकडे कशा अल्किन पाहिजे, सिमेट्रिक की अनसिमेट्रिक? अनसिमेट्रिक. तर पहिला शब्द सुरू होतो की अनसिमेट्रिक. अनसिमेट्रिक कुठली लँग्वेज दिसायली? अनसिमेट्रिक अल्किन्स मध्ये रिएजंट पण कसा टाकायचा? व्हेरी गुड, अनसिमेट्रिकच.
अनसिमेट्रिक रिएजंट. अनसिमेट्रिक म्हणजे कसा तुटणारा? व्हेरी गुड, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मध्ये तुटणारा. रिएजंट जर टाकला तर निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट, व्हेरी गुड, proud of you, will attach the डबल बॉन्डेड कार्बन. बरं, राईटचा किंवा लेफ्टचा असं नाही की कुठला पण कार्बन ना. sp2 शब्द वापरला तर मोर करेक्ट, व्हेरी गुड, असंही चालेल. sp2 शब्द वापरा सर. टू दी sp2 कार्बन हॅव्हिंग लेस नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम्स. व्हेरी गुड. याच्यातच एक्झाम्पल घेऊन टाकायचं का रे? ओके, एक एक्झाम्पल घेऊन टाका सर. आताच घेतलं तरी चालून जाईल. CH3 CH डबल बॉन्ड CH2. याच्यामध्ये मी टाकतोय HCl. काय अनसिमेट्रिक अल्किन आहे? ओके, कारण की डबल बॉन्डच्या उजवीकडे आणि डावीकडे वेगळी चेन आहे. काय अनसिमेट्रिक रिएजंट आहे, कारण की प्लस मायनस मध्ये तुटतो. ह्याचा निगेटिव्ह पार्ट म्हणजे Cl मायनस विल अटॅच टू द sp2 कार्बन, म्हणजे ह्या दोघांपैकीच एक जिकडे हायड्रोजन कमी आहे. मग नो डाऊट इथला एक बॉन्ड कमी करायचा. जिकडे हायड्रोजन कमी तिकडे निगेटिव्ह वाला लावायचा, जिकडे हायड्रोजन जास्त तिकडे पॉझिटिव्ह वाला लावायचा आणि फायनल आन्सर लिहायचं. काय जाईल? CH3 CH इथे Cl इथे CH3. हा असेल आपला मेजर प्रोडक्ट. हा नो डाऊट थोडासा मायनर बनेल ना. CH3 CH2 CH2 Cl हा बनेल आपला मायनर. रिकॉल झाला सर्वांना? अनसिमेट्रिक अल्किन मध्ये अनसिमेट्रिक रिएजंट टाकला तर निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट विल अटॅच टू द sp2 कार्बन, ज्याच्याकडे हायड्रोजन कमी असतात. ह्याला म्हणतात मार्कोनिकोस रूल. हा, मार्कोनिकोस रूल गंडतो केव्हा? जेव्हा रिअरेंजमेंट होते. आपण लिटरली तिथेच नाही चिपकवू शकत नेहमी. तो हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं. सीईटी वगैरे लेवलला एकदम सोपा सरळ प्रश्न असतो, पण तेच आपण नीट वगैरेचे प्रश्न सोडवायला गेलो तर चान्सेस असतात की रिअरेंजमेंट होईल. ओके, चलो तर 2-4 प्रश्न सोडवूयात मिळून. ओके, चलो खूप सोपे सोपे 2-4 प्रश्न सहज आपण सोडवूयात. CH3 CH CH3 CH डबल बॉन्ड CH2. याच्यामध्ये मी टाकला HBr. सांगा रे काय होत असतं? H प्लस Br मायनस. व्हेरी गुड. पहिली स्टेप तुम्ही मेकॅनिझम वाईज सांगता. पुढच्या स्टेप मध्ये कोण अटॅक करेल? डबल बॉन्ड अटॅक करेल. ऑब्विस आहे, ज्यादा इलेक्ट्रॉन आहेत तर कमवल्यावर अटॅक करेल का? 2 चान्सेस आहेत सर. हायड्रोजन जर उजवीकडे गेला तर डावीकडे पॉझिटिव्ह चार्ज, हायड्रोजन डावीकडे गेला तर उजवीकडे पॉझिटिव्ह चार्ज. मेजर प्रोडक्ट सांगा मला काय बनेल? CH CH3 CH इथे येईल का पॉझिटिव्ह चार्ज, आणि इथे CH3. मायनरची चर्चाच नाही करत आहे आपण. बरं, व्हेरी गुड. हा इथेच थांबणार नाही. काय होऊन जाईल? इथे जर बघितलं तर हा सेकंडरी आहे, खरंय का? इकडे एक हायड्रोजन आणि तिकडे 3, टोटल 4 हायपर कॉन्जुगेशन आहेत. पण जर इथला हा हायड्रोजन इकडे शिफ्ट केला, ज्याला आपण कुठली शिफ्ट म्हणूया? हायड्राइड शिफ्ट. हायड्राइड शिफ्ट जर मी करवली तर हायड्राइड शिफ्ट नंतर काय होऊन जाईल सर? CH3C इथे पॉझिटिव्ह चार्ज, CH3 CH2 CH3. मला सांगा, हा जो टर्शरी कार्बोकॅटायन आलाय ह्याला किती हायपर कॉन्जुगेशन आहेत सध्या? 8. इथे 3 इथे 3 आणि इथे 2. 8 हायपर कॉन्जुगेशन. खतरनाक स्टेबल. याच्यापेक्षा जास्त काय होऊ शकतं का? नाही. आता ह्याच्यावरती काय करेल? जो आपला ब्रोमिन मायनस उरला होता हा स्टेबल झाल्यानंतर तिथे येऊन अटॅक करेल. कधीही एरो दाखवताना, शक्यतो तुम्हाला बोर्डमध्ये तर दाखवायचेच नाही, पण नोटबुक मध्ये लिहिताना पण हे लक्षात ठेवा, जिकडे इलेक्ट्रॉन जास्त तिकडून एरोची सुरुवात करायची आणि जिकडे पॉझिटिव्ह चार्ज किंवा इलेक्ट्रॉन कमी तिकडे असा एरो दाखवायचा. नाही तर चुकून असं नका दाखवू की पॉझिटिव्ह चार्ज कडून इकडे एरो आला, तो टेक्निकली चुकीचा आहे. चलो, तो फायनल प्रोडक्ट भेटून गेला. CH3C CH3 CH2 CH3 आणि इथे आला आपला ब्रोमिन. हे मार्कोनिकोने गणलं असतं का? मार्कोनिकोने तुम्ही तिथेच जोडला असता जिथे हायड्रोजन कमी आहे, मग ते चुकणार का? तो लक्षात ठेवायचा ऍडिशनल गोष्ट. मार्कोनिको रूल आपल्या ठिकाणी आणि हवाला आपल्या ठिकाणी. बरं, मग बऱ्याच वेळा नीट मध्ये असा प्रश्न येतो की खालीलपैकी कुणामध्ये मार्कोनिको रूल वर्क करत नाही? कुणामध्ये मार्कोनिको वर्क करत नाही? व्हेरी गुड. मार्कोनिको रूल is not applicable for तर आन्सर काय त्याचं? सिमेट्रिक अल्किन्स.
कारण की सिमेट्रिक अल्किन्स मध्ये सर फरकच पडत नाही. तुम्ही इकडे काय लावा तिकडे काय लावा, मायनर मेजर काहीच नसतं, दोन्ही सेमच असतात. त्याच्यामुळे सिमेट्रिक अल्किन्स मध्ये मार्कोनिकोज रूलचं काही लॉजिक नाही. जसं की एक एक्झाम्पल दिलं, आर CH डबल बॉन्ड CH R सिमेट्रिक आहे बरोबर एकदम. याच्यामध्ये जर HCl टाकला तर एनिवेज एकच प्रोडक्ट बनणार आहे. मेजर मायनरचा प्रश्नच येत नाही, तर मेजर प्रोडक्ट कशाला म्हणायचं. बघा तुम्ही सपोज काय करा, लेफ्टला Cl लावा, सेमच दिसणार आहे. राईटला Cl लावलं तरी सेमच दिसणार आहे. ह्याचा एनिवेज एकच प्रोडक्ट येणार आहे. ओनली वन प्रोडक्ट. सो नो मेजर अँड नो मायनर. मेजर मायनर काय आला, तोच आला, एकमेवच आला, त्याच्यामुळे काय मेजर मायनर सांगायची गरज नसते. झेपला हे पण कॉन्सेप्ट. आता पण सीईटी किंवा नीट आपल्याला काय करेल, IUPAC नाव देईल. आता त्या IUPAC नावाचे पटापट चित्र काढायचे आणि ओळखायचं कोण सिमेट्रिक आहे आणि कोण अनसिमेट्रिक. झेपलाय का हा पण कॉन्सेप्ट. ओके चलो, मी काय टेक्स्टबुकचे क्वेश्चन घेऊन ठेवलेले आहेत का ते वाले बघूया. ओके, बॉन्ड लाईनच्या हिशोबाने एक दोन क्वेश्चन घेऊन ठेवलेत, जरा बघा बरं व्यवस्थित, तुम्ही पटापट याचे आन्सर सांगितले असते की नाही. ओके, हा वाला प्रश्न. ओके, एवढा काय भारी ना, परतच काढून. ओके चलो, हा क्वेश्चन मी परत एकदा काढून टाकतो. सपोज तुमच्याकडे असा एखादा मॉलिक्यूल होता, कुठे होते बॉन्ड, इथेच होता का डायरेक्टली, मी स्वतःच विसरून गेलो का. ठीक आहे, काहीतरी टाकूया त्यात, CL HBr काय फरक नाही पडत. ओके, झेपलं तुम्हाला. ओके, आता मेकॅनिझम सांगत बसायची गरज. इथे होता CH2 आणि इथे होता C, फक्त C, कारण की 4 बॉन्ड संपले. याच्यात रिअरेंजमेंट पण होण्याचा चान्स एनिवेज नाही, कारण की आपण विचार केला तर काय होईल, डबल बॉन्ड H प्लस वर अटॅक करेल, तुमच्याकडे बनेल असा पॉझिटिव्ह चार्ज. आता तो काही रिअरेंज होत नसतो, तिथे येऊन जाईल Cl. मग याच्यामध्ये सरळ असं म्हणू शकता तुम्ही, इथे येऊन जाईल Cl. दॅट्स इट. झेपले का. ओके, ह्याला एकदम व्यवस्थित काढायचं झालं तर ऑर मध्ये 3 कार्बनला सलग आहेत म्हणून असं काढतो, 1 2 3, खरंय का रे, आणि एक इथे आणि एक इथे, दिसायला व्यवस्थित दिसेल. ओके, सेकंड मध्ये पण झेपलं का, रिअरेंजमेंट होईल की नाही, होईल. पहिले काय डबल बॉन्ड H प्लस वर अटॅक करेल का. ओके, मग कुठल्या साईडला स्टेबल कार्बोकॅटायन बनेल, इथे, बरोबर आहे ना. पण इथे अजून एक हायड्रोजन आहे का, हायड्राइड शिफ्ट होईल का. ओके, अजून एक रिअरेंजमेंट होईल आणि शेवटी आपला जो पॉझिटिव्ह चार्ज असेल तो इथे येऊन बसेल. नो डाऊट इथे आता कोण येऊन जाईल, आयोडीन मायनस, इथे आयोडीन मायनस येऊन जाईल असा वगैरे. तो फायनल आन्सर इथे काय लिहून टाकू, किती कार्बन आहेत सलग, 1 2 3 4. मग मी 4 ची व्यवस्थित बॉन्ड लाईन काढतो, दुसऱ्यावरच CH3 होता आणि दुसऱ्यावरच आयोडीन आला. लक्षात आलं का, एकदम व्यवस्थित. ओके चलो, तो असे होते हे 2 सोपे सोपे क्वेश्चन्स. ओके, काही इम्पॉर्टंट पॉइंट्सची चर्चा करूयात की ह्या रिएक्शनला काही आपल्याला स्पेशल पॉइंट्स म्हणून लक्षात ठेवायचे. एक दोन गोष्ट तुम्ही ऑलरेडी सांगून दिली आहे, तिथून डिलीट करून टाकूया. या रिएक्शनला म्हणतात इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिएक्शन, EAR. फुल फॉर्म सांगा परत, इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन. तुम्हाला खरंच समजलंय का, आपण बघूया की ह्या रिएक्शनला असंच का नाव दिलं. सर्वात पहिली गोष्ट, हा जो रिएजंट होता तो कशा फॉर्म मध्ये तुटला, याच्या पण मागे होता का. ओके चलो, प्लस आणि मायनस. रिएक्शनच्या पहिल्या स्टेप मध्ये ज्याच्यावर अटॅक झाला त्याच्यावरून रिएक्शनचं नाव द्यायचं. सर्वात पहिले ज्याच्यावर अटॅक झाला तो कोण होता, H प्लस होता. प्लस म्हणजे इलेक्ट्रॉन जास्त की कमी, आणि ज्याचा जो इलेक्ट्रॉन कमी असतात तो न्यूक्लियोफाईल की इलेक्ट्रोफाईल, इलेक्ट्रोफाईल. इलेक्ट्रोफाईलवर अटॅक झाला. बरं, अटॅक झाल्यानंतर तुम्ही बघाल तर शेजारी पॉझिटिव्ह चार्ज आला आणि मग त्याच्या ठिकाणी तो हॅलोजन आला, हवाला हॅलोजन इकडे आलाय ना, असा वगैरे आला. तुम्ही जर नीट बघाल तर ओरिजिनल मॉलिक्यूल मधलं काही बाहेर निघून गेलंय का, म्हणजे सबस्टिट्यूशन झालंय का. ओरिजिनल मॉलिक्यूल मध्ये काहीच नव्हता, रेडीमेड मॉलिक्यूल गेला तर त्याला इलिमिनेशन म्हणायचं, एक जाऊन दुसरं आलं तर त्याला सबस्टिट्यूशन म्हणायचं. पण शक्यतो ऑलरेडी डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड असेल म्हणजे फक्त बॉन्ड कमी होऊन एटम्स आले तर ते सिंपल ऍडिशन झालं. सुरुवातीला पॉझिटिव्ह चार्ज होता म्हणून इलेक्ट्रोफिलिक आणि ऍड झाला म्हणून ऍडिशन. तो याला EAR म्हणजे इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिएक्शन असं म्हणतात. ओके चलो, पहिला पॉईंट झेपला का तो, इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन. ओके, मेजर प्रोडक्ट कोण ठरवणार,
मोर स्टेबल कार्बोकॅटायन. हा सेकंड पॉइंट आहे की मेजर प्रोडक्ट तो ठरवणार ज्याचा मोर स्टेबल कार्बोकॅटायन असतो. ठीक आहे, हे पण नाव पुन्हा पुन्हा लिहू. चलो, पहिला पॉइंट काय होतं, मेकॅनिझमचं नाव काय होतं, EAR. ओके, दुसरा पॉइंट, मेजर प्रोडक्ट कोण ठरवणार, व्हेरी गुड, मेजर प्रोडक्ट ठरवणार मोर स्टेबल कार्बोकॅटायन. कार्बोकॅटायनला शॉर्टकट 3 बॉन्डांनी हे वगैरे ठरवतो. हा मेजर प्रोडक्ट ठरवतो जर दोघांमध्ये. मार्कोनिकोस रूल लागत असतो, याच्यात काय आपण ऑलरेडी लिहून ठेवलाय. ओके, मार्कोनिको रूल अप्लिकेबल जर गरजेचा असेल. लक्षात आलं. ओके, याच्या पलीकडे काय वेगळं लक्षात ठेवण्याची गरज नाही. चलो, अजून एक क्वेश्चन आहे, प्रॅक्टिस म्हणून सॉल्व्ह करून टाकूयात रे. रिपीट झाला का हा वाला क्वेश्चन? अच्छा, रिपीटच झाला का, स्लाइडच गॅप करून टाक. हाँ चलो, तो इस स्लाइड को कर देते हैं, ठीक है, सेव करताना करून घे. चलो, अच्छा, एक स्पेशल केस तुम्हाला हेडिंग वाचून लक्षात आली असेल. अँटी मार्कोनिको रूल काहीतरी असतो, तो फक्त आणि फक्त आणि फक्त कुणाच्या केसमध्ये लागू असतो, HBr, आणि तोही इन द प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साइड. HCl ला लागू होत नाही, HI ला लागू होत नाही. पेरॉक्साइड्स मध्ये कोण कोण चालतं, एक तर H2O2 चालतो ज्याला हायड्रोजन पेरॉक्साइड म्हणतात, किंवा एक असतो बेन्झॉइल पेरॉक्साइड. नाव कुठून आलं बघा, बेन्झिनला जर मी C डबल बॉन्ड OH लावलं त्याला बेन्झोइक ऍसिड म्हणतात का. मग ह्याच्यामध्येच काय केलं, फक्त हा वाला हायड्रोजन कमी करून इथे एक पेरॉक्साइड लिंकेज लावला, तर हा बेन्झोइक ऍसिड, हा बेन्झोइक ऍसिड, ऑक्सिजन ऑक्सिजनच्या बॉन्डलाच पेरॉक्साइड म्हणतात, म्हणून याला काय म्हणतात, बेन्झॉइल पेरॉक्साइड. ह्याला शॉर्टकट मध्ये कसं लिहून देतात ते पण सांगतोय, नीट वाले सीईटी वाले तर देत नाही शक्यतो, कसं लिहून देतात. ह्याला काय करतात, असं लिहितात, PH म्हणजे फिनाइल, CO ट्वाइस O2. कसं लिहून देतात बघा, PHCO इकडून पण आहे का, PHCO तिकडून पण आहे का, त्याला एकत्र घेतात आणि काय लिहितात, ट्वाइस, आणि मग ब्रॅकेटच्या बाहेर काय लिहितात, O2. याला बेन्झॉइल पेरॉक्साइड असं वाचतात, बेन्झॉइल पेरॉक्साइड. हायड्रोजन पेरॉक्साइड तर अख्ख्या गावाला माहिती आहे, H2O2 है ना, तो नाही तर हा वगैरे वापरतात, हा पेरॉक्साइड किंवा हा पेरॉक्साइड. चलो, काय होत असतं तुम्हाला माहिती आहे. ओके, याच्या मेकॅनिझमवर चर्चा करूयात, जे डिटेलमध्ये नाही जायचं, पण मेकॅनिझमचा एक की पॉइंट आहे तेवढा लिहून घेऊयात आपण, की एक पॉइंट आहे. याचा की पॉइंट असतो की जेव्हा मी पेरॉक्साइड टाकत असतो तेव्हा फ्री रेडिकल मेकॅनिझम होत असतं. कुठलं मेकॅनिझम होत असतं, फ्री रेडिकल मेकॅनिझम होत असतं. बरं, त्याने पण काय होतं, याची जी स्टेप 1 असते त्याच्यामध्ये तुमचे पेरॉक्साइड फ्री रेडिकल मध्ये तुटतात, पेरॉक्साइडचे फ्री रेडिकल तुटतात. स्टेप 2 मध्ये काय होतं, जो तुम्ही HBr ऍड करताय ना, HBr त्याचा H चा रेडिकल आणि Br चा रेडिकल बनत असतो. स्टेप 3 मध्ये काय होतं, तर स्टेप 3 मध्ये तुमचा जो काही अल्कीन असेल, अल्कीन, तो फ्री रेडिकल मध्ये तुटतो. कसा तुटेल रे हवाला, असा तुटेल का, CH3 CH. याला जर तुम्ही आम्हाला टेक्स्ट, ठीक आहे, आधी साधं दाखवतो तुम्हाला समजावं असं, CH रेडिकल आणि CH2 रेडिकल, है ना, असं काहीतरी होत असतं. आता याच्यात होतं असं काहीतरी की ही आणि ही स्टेप तसं पाहिलं तर पॅरलली चालत असतात, म्हणून याला असं दाखवलं जातं, हा CH2 चा रेडिकल जेव्हा तुटत असतो तेव्हा पॅरलली इथे असतो ब्रोमिनचा रेडिकल. पूर्ण डिटेल मध्ये नाही बरं का, तुम्हाला कामाचं एकदा प्रश्न आलेला आहे म्हणून सांगतो, नाही तर सांगितलं पण नसतं. हा वाला इकडे जातो, हा वाला इकडे जाऊन हा वाला इकडे जातो. तुम्हाला लक्षात आलं काय बनेल, उजव्या साईडला एक बॉन्ड बनेल का आणि डाव्या साईडला रेडिकल येईल का, असं होत असतं. CH3 इथे CH रेडिकल लिहू, ओके, इथे CH2Br. आता होता असं की कार्बन मध्ये बघा, ब्रोमिन तुम्ही म्हणाल ना सर कॉर्नर वाल्यालाच का जोडला, लेफ्ट वाल्याला का नाही जोडला, तर ब्रोमिन, जर मी ब्रोमिन लेफ्ट वाल्याला जोडला असता तर रेडिकल उजवीकडे आला असता का, तो लेस स्टेबल राहिला असता. अरे हा पण चान्स होता ना, असं पण तर झालं असतं, इथे आला असता ब्रोमिन, बरोबर आहे का, आणि इथे राहिला असता रेडिकल. कुठला जास्त स्टेबल आहे, वरचा, त्याला जास्त हायपर कॉन्ज्युगेशन आहेत ना, तर हा बनतो, हा नाही बनत. ब्रोमिन पहिल्यांदा येतो म्हणून तो कॉर्नरला जातो.
मागच्या रिएक्शन मध्ये काय व्हायचं, डबल बॉन्ड एच वर आधी अटॅक करायचा, स्टेबल कार्बोकॅटायन बनायचा, आता स्टेबल रेडिकल बनत असतो, म्हणून ब्रोमीन जास्त हायड्रोजन वाल्या साईडला जात असतो. हे कशाचा पार्ट आहे, मेकॅनिझमच्या की पॉइंटचा पार्ट आहे. त्याच्यामुळे ब्रोमीन अँटी मार्कोनिको रूल फॉलो करतो. तर लक्षात आलंय का? ओके चलो, हे झाले याचा मेकॅनिझमचा की पॉइंट. फक्त याच्यासाठी सांग, अजून याच्यात काही जास्त लोड घ्यायचा नाही, सरळ सरळ. हायड्रोजनचा रेडिकल इथे आला तर त्या केसेसमध्ये थोडेफार चान्सेस आहेत की याचा मिक्स प्रोडक्ट काय बनून जाईल, ब्रोमीन इथे येईल, थोडेफार. हा मेजर सांगत असतो आपण, होऊ शकतं हा पण होईल, पण होऊ शकतं असं पण की जे ऑब्झर्व केलं त्याच्यामध्ये ब्रोमीनची अफिनिटी जास्त असेल अटॅक करण्याची. तर त्या सर्व पॉइंट्स अल्टिमेटली हे जर लक्षात थोडंफार ठेवायचं असेल तर ठेवू शकता, अदरवाईज काही जास्त लोड घ्यायचा नाही ना. लेस IM. कामाची गोष्ट काय, सरळ सरळ मग कामाची गोष्ट आहे ट्रिक. सर्वात कामाची गोष्ट आहे याची ट्रिक. कुठला इफेक्ट म्हणतात त्याला, पेरॉक्साईड म्हणतात पहिले तर, बरोबर, याला पेरॉक्साईड इफेक्ट म्हणतात. ह्या ट्रिकला काय म्हणतात, अँटी मार्कोनिको रूल. निकोस रूल. ओके, आता मार्कोनिकोचा सेंटेन्स माहित आहे म्हणून आपण अँटी मार्कोनिकोचा सेंटेन्स पण शॉर्टकट मध्ये बनवू शकतो. चला सेंटेन्स काय बनवायचं तुम्हीच सांगा मग. इन कसेवाले, व्हेरी गुड, इन अनसिमेट्रिक अल्किन्स कशाच्या प्रेझेन्स मध्ये, फिक्स आणि फिक्स आणि फिक्स, HBr पेरॉक्साईड जर असेल तर Br मायनस, आता एकच आहे ना निगेटिव्ह पार्ट, कशाला म्हणायचं, ब्रोमिनच असणार आहे. Br मायनस विल अटॅच टू दी sp2 carbon having very good more number of hydrogen atoms. अरे सर्वांना झेपलंय का? ओके सर, एक्झाम्पल देऊयाचं. CH3 CH डबल बॉन्ड CH2, याच्यामध्ये काय टाकला, HBr इन द प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साईड. तर काय मेजर प्रोडक्ट येईल सांगा, CH3 CH2 CH2 Br. मेजर प्रोडक्ट. सर्वांना झेपला का रे रूल, पुरा क्लास, कोणाला प्रॉब्लेम नाही. इथे हायड्रोजन एक होता, इथे हायड्रोजन दोन होते. Br मायनस विल अटॅच टू द कार्बन हॅव्हिंग मोर नंबर ऑफ हायड्रोजन. डायरेक्ट लक्षात ठेवलं तरी चालतं. Br मायनस म्हणणं तसं हे नाहीये, रॅडिकल बनून जात असतो, पण आपण आपला ट्रिक आहे ना, तो ट्रिकला तर ट्रिकच्याच हिशोबाने जाऊया. झेपला का हा पण इफेक्ट? ओके सर, ते पण लक्षात आलं. क्वेश्चन करता येतील सर्वांना? ओके, बघूयात तुम्ही क्वेश्चनचे आन्सर बरोबर देता की नाही. चल, पहिला वाला क्वेश्चन सर्वांना दिसला रे, काय हा प्रोपीन आहे. ओके, HBr इन द प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साइड, इथे होता CH, इथे होता CH2, Br विल अटॅच टू द कार्बन हॅव्हिंग मोर, म्हणजे कॉर्नरला का, यस, इथे जाईल का तुमचा मेजर प्रोडक्ट, व्हेरी गुड. इथे याला बघून उगाच अननेसेसरी रिअरेंजमेंटचा काही लॉजिक लावण्यात अर्थ, पेरॉक्साइड आहे म्हणजे इथे काही रिअरेंजमेंटचा प्रश्न येत नाही. पावाला इथे जाईल का, ओके, काय बनून जाईल, बरोबर आहे. ओके, इथे अरे हा सिमेट्रिक आहे, काय फरक पडतो का, कुठेही लावा, काही लॉजिकच नाही बनत, कुठेही लावा, ज्याची इच्छा असेल लेफ्टला लावा, इच्छा असेल राईटला लावा, एकच प्रोडक्ट झालं. झेपलंय काम. ओके चलो, तो ही वाली केस पण लक्षामध्ये आली आहे. चलो, नाही हे वाला झालं, थोडा मेन्सचा कंटेंट आहे, अभी टेंशन नहीं लेना है उस वाले का, तो वाला स्किप करूया ना. अरे नहीं वो स्पेशल केस था, सुपर स्पेशल केस था, तो उतना लोड लेने की जरूरत नहीं है. चलो, एक क्वेश्चन आहे माझ्याकडे, आपण कंबाईन क्वेश्चन, जम्बो क्वेश्चन सॉल्व्ह करूयात, जमतं की नाही बघूया. चला, प्रश्न असा आहे की एक पेंटागॉन सारखा आहे ना, रिंग आहे, रिंगच्या बाहेरच डबल बॉन्ड आहे, HBr टाकला, काय होईल पहिल्या स्टेप मध्ये, डबल बॉन्ड अटॅक करेल कुणावर, H+, कार्बोकॅटायन बनेल का, मेजर कुठे बनेल, बाहेर की आतमध्ये, पक्का बरोबर आहे का. इथे रिअरेंजमेंटचा काही प्रश्न येत
त्याच्यासाठीचा क्वेश्चन घेतलेला आहे. 5 मेंबरची रिंग दिसली तर जबरदस्ती आहे का 6 मेंबरची बनवणं? पहिला कार्बोकॅटायन तोच बनेल जो स्टेबल असेल. तो पहिल्यांदा चुकून हे नका बनवू. हा मिक्सचर मध्ये थोडंफार बनेल ना, थोडंफार. मला सांगा हे 2 कार्बोकॅटायन बनायचे चान्सेस होते. ह्याला कितीने स्टॅबिलिटी दिली? 1 हायपर कॉन्जुगेशन. आणि ह्याला कितीने दिली? इथे 3, इथे 2, इथे 2. बरोबर आहे का? हाच बनेल ना, हा नाही बनणार. पण ते नंतर होणार ना. सुरुवातीला तर कार्बोकॅटायन तोच बनत असतो जो स्टेबल असतो. हे 2 चान्सेस होते. सर्वांना झेपतंय? कुठला जास्त स्टेबल होता? धडधडीत स्टेबल होता. पुढे रिअरेंजमेंट होणार आहे म्हणून आधी अनस्टेबल बनत नसतो. आता पण स्टेबलच बनतो. हा याच्यापेक्षा जास्तचा चान्स असता तर झाला असतं. हा आता जास्त स्टेबल होत नाही बाहेर गेल्याने. तो काही रिंग एक्सपान्शन होणार. उगाच 5 मेंबरची रिंग दिसली आणि ऑप्शन मुद्दाम देतील ते. त्यांना माहिती आहे आधी अधुरे शिकलेले आहेत. म्हणजे काहींना तर माहितच नसेल. काही जण तुका मारतील 5 चा 6 कसा होईल, चुकून बरोबर येतील. पण ज्यांना माहितीये ते बरोबर असून चुकीचं करू शकतात. तो मेक शुअर ही वाली मिस्टेक करायची नाही. ओके, त्याचा पण प्रश्न घेतो मी. कधी रिअरेंजमेंट होते? अरे पेरॉक्साईड बोलो बोलो बोलो. अँटी मार्कोनिको का? आता टर्शरी पोझिशन की रिंगच्या बाहेर? कारण की इथे 2 हायड्रोजन होते, इथे काहीच नव्हतं. पेरॉक्साईड असेल तर अरे लक्षात आलं. HI मध्ये HBr सारखंच होईल का? HI होता. HCl पण सेमच. ओके सर. HCl H2O2 पेरॉक्साईड इफेक्ट कुठे लावू? बाहेर लावू की मध्येच लावू? पक्का ना? म्हणजे पेरॉक्साईड इफेक्ट फक्त आणि फक्त आणि फक्त HBr ला लागू असतो, HCl आणि HI ला नाही. अरे बरोबर आहे ना. तो पेरॉक्साईड इफेक्टच्या तिथे एक नोट लिहून ठेवायची का रिव्हिजनला विसरू नये म्हणून? ओके, तिथे नोट लिहून ठेवूयात सर की ओनली ऍप्लिकेबल फॉर 7-8 वेळा सांगून झालंय का? ओके, 7-8 वेळा जास्त झालं का जरा? ओके, नॉट अप्लिकेबल फॉर HCl पेरॉक्साइड मध्ये काही फरक पडतो का? नाही. HI पेरॉक्साइड मध्ये काही फरक पडतो का? नाही. पेरॉक्साइड, अच्छा स्पेलिंगची धज्जी उडवली. पेरॉक्साइड, पेरॉक्साइड ह्यांच्यासाठी अप्लिकेबल नाही. ओनली अप्लिकेबल फॉर, यस, ओनली अप्लिकेबल फॉर HBr in the presence of peroxide. बातें नहीं रे. चलो ही नोट पण झेपली सर्वांना. ही वाली मिस्टेक कोणी करणार नाही. ओके चलो, इस वाले को इसमें रखते नहीं. ओके चलो, तो लक्षात आला हा वाला कॉन्सेप्ट. ओके चलो, टाइम को देखा जाए, नोट साठी भरपूर वेळ आहे. तर तो अल्किन वाला समजलं सर्वांना. चला एक हा पण तर क्वेश्चन करूयात ना की रिअरेंजमेंटची पॉसिबिलिटी वाटली होती सर, ती केव्हा होत असते? त्याच्यासाठी एक प्रश्न घेऊयात रे. असा वाला अल्किन घेतला, नीट लक्ष द्या. ऑलरेडी क्लासमध्ये डिस्कस आहे, परत एकदा. याच्यामध्ये पहिली गोष्ट मी टाकला HCl, मग टाकला HBr आणि मग टाकला HBr इन द प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साइड. बरोबर आहे? ओके, अच्छा तुम्हाला ही नोट चुकायची नाहीये म्हणून आपण ही पण गोष्ट ऍड करूया. आपण HCl सोबत पण एकदा पेरॉक्साइड टाकूया, म्हणजे तुम्हाला रिव्हिजन मध्ये आठवेल की ठीक आहे याच्या केसमध्ये काय वर्क होत नसतं. ओके चलो, पहिली स्टेप सभी लोग HCl साठी काय होईल रे? अरे हो इकडे, कीड़े मकोड़ों को मत डरो रे. क्या मार दिया? क्या था उधर? तो उसको बोल देते ना, वो पकड़ लेता ना. चलो ठीक है, अब सामने ध्यान दो, है ना. उसकी जगह बदलो भाई, याची जागा बदला. ते दोघं इकडे आणि त्याला बाहेर येऊ दे. तू इकडच्या साईडला बस कुठेतरी. चलो अब वापस आ जाओ, है ना. अपन ये बात रिवील नहीं करेंगे कि क्या हुआ है, इसको ऐसा ही मिस्ट्री रखेंगे वीडियो में.
है ना. आपण हे बोलेंगे की नहीं कि एक लड़का कॉकरोच से डर गया. चलो कोई नहीं, एक सिक्का उमटवला तिथे, ते पुसून घेतला जाईल, जाऊ दे. चलो अलग से फाइन भरवाएंगे. चलो आगे ध्यान दो. तो HCl ने काय होऊन जाईल रे, H प्लस आणि Cl के डबल बॉन्ड H प्लस पे अटॅक करेगा, कार्बोकॅटायन बनेगा. कुठे बनेल, इथे प्रायमरीला की इथे सेकंडरीला? सेकंडरीला, बरोबर आहे. पहिल्या 3 केससाठी. आता पुढे लक्ष द्या. ओके, पहिला जो कार्बोकॅटायन बनेल तो इथे बनेल मेजरवाला. मेजरवालाच विचार करायचा. इथे पण येईल थोड्याफारला, पण त्याचं काही टेन्शन घ्यायचं नाही. तो तिथेच थांबेल की रिअरेंजमेंट होईल? रिअरेंजमेंट मध्ये काय विशेष होईल? हायड्राइड शिफ्ट होईल की रिंग एक्सपांड होईल? कारण की तुम्ही लिहून ठेवलंय की रिअरेंजमेंट मध्ये जास्त प्रायोरिटी कुणाला द्यायची? रिंग एक्सपान्शन ओव्हर रिअरेंजमेंट, बरोबर आहे का? ओके, तर हा वाला जो पाय बॉन्ड असेल तो काय होऊन जाईल? पाय बॉन्ड काय म्हणतो, सिग्माच बॉन्ड आहे, साधा आहे ना, इकडे शिफ्ट होऊन जाईल. खरे का रे? 5 मेंबरची रिंग होती, हा इथला बॉन्ड गायब झाला आणि इथे बनला. आता किती मेंबरची बनणार आहे? 6 मेंबरची. रिंग काढताना गडबड होऊ नये म्हणून तुम्ही लोकांनी काय करायचंय? नंबर देऊन बघायचे. कुठूनही नंबर द्या. 1 2 3 4 5 6 आणि 7. किती मेंबरची रिंग बनणार आहे? 6. मग तुम्ही सरळ एक 6 मेंबरची रिंग बनवली तरी चालून जाईल, बरोबर आहे. पण इथे नंबर व्यवस्थित द्या. मला सांगा, नवीन बॉन्ड 2 आणि 4 मध्ये बनलाय का? मग मी याला 2 घेतो, याला 4 घेतो. 2 आणि 4 मध्ये बनलाय ना. 4च्या शेजारी कोण होता? 5च्या शेजारी, 6च्या शेजारी, 7च्या शेजारी, आणि ब्रांच 1 कुणाला होता? 2 ला होता. आणि सध्या पॉझिटिव्ह चार्ज कुणावर आला? 3 वर. कारण की ह्याचा बॉन्ड तिकडे गेलाय ना. नुकसान तर 3चं झालंय. 4च्या कॉन्टॅक्ट मध्ये अजून पण आहे बॉन्ड. डन. ओके, इथे पण थांबेल की अजून एकदा रिअरेंजमेंट होईल? अजून काय होईल? हायड्राइड शिफ्ट होईल का? इथला जो हायड्रोजन असेल तो इथे शिफ्ट होऊन जाईल आणि आपला फायनल जो असेल तो काय भेटून जाईल रे? असा काहीतरी भेटून जाईल. डन है? अरे ऐसा मत कर, असं. चलो ह्याला थोडं लेफ्टला घेऊन ठेवा. चलो, झेपलंय काम? रिअरेंजमेंट कशी झाली? काय याच्यावरून स्टेबल काय होऊ शकतं? निगेटिव्ह पार्ट कोण होता? तो येऊन चिपकेल. अरे मला सांगा काय भेटेल? इथे येऊन जाईल क्लोरीन, बरोबर आहे का? HBr मध्ये सेम स्टोरी रिपीट करू? अख्खं रिपीट. डबल बॉन्डने अटॅक केला, स्टेबल कार्बोकॅटायन, अजून स्टेबल कार्बोकॅटायन, अजून स्टेबल कार्बोकॅटायन. निगेटिव्ह पार्ट कोण होता? ब्रोमीन येऊन जाणार. झेपलं? अरे HCr वर पेरॉक्साईडचा काही इफेक्ट रिएक्शन पहिल्यासारखेच होणार. ओके चलो, तो हे सांगण्यासाठी पण आपण हे मुद्दाम लिहिलं इथे की HCl ला पेरॉक्साईडचा काही फरक पडत नाही. अरे सर, पण HBr ला फरक पडतोय. ते जे स्पेशल मेकॅनिझमचे की पॉइंट्स लिहिले ना, कुठेतरी याच्यासाठी होते ते. HBr पेरॉक्साईडच्या केसमध्ये अँटी मार्कोनिक रूल. इथे होता CH2 आणि इथे होता फक्त CH. ब्रोमीन अशा ठिकाणी जात असतो जिथे हायड्रोजन जास्त. याच्यात काही रिअरेंजमेंट होत नसते, याच्यात काही रिअरेंजमेंट करायची नाही. झेपला क्वेश्चन सर्वांना? एकदम व्यवस्थित. ओके चलो, ही होती पहिली मेथड की अल्किन्स पासून तुम्हाला अल्काइल हॅलाइड बनवायचे आणि त्याच्यामध्ये ऍड काय करा? HX, HCl, HBr किंवा HI. झेपला सर्वांना? ऑल क्वेश्चन पॉसिबिलिटी. ओके चलो, नेक्स्ट वाला बघूयात. तुम्ही अजून एक ऑप्शन करू शकता रे. ही पण रिएक्शन हायड्रोकार्बन्स मध्ये ऑलरेडी झालेली आहे. तसं पाहिलं तर तुम्हाला म्हणायला पाहिजे तुम्ही जा आणि हायड्रोकार्बन्स मध्ये जाऊन रिवाइज करून या. पण तरी सुद्धा ह्या चॅप्टरचा कंटेंट आहे, आपण इथे डिस्कस करूया. ऍडिशन ऑफ X2 इन द प्रेझेन्स ऑफ CCl4. इथे ऍडिशन कशा कशाचं केलं जातं? क्लोरीन आणि ब्रोमीनचं. इथे शक्यतो आयोडीनचं ऍडिशन पण करत नाही, कारण की त्याने HI बनतो आणि मग रिएक्शन रिव्हर्सिबल होऊन जाते. तो हे 2 वगैरे वापरतात. अरे ह्या गोष्टीला टेस्ट फॉर अनसॅच्युरेशन म्हणतात. तुम्हाला आठवलं ब्रोमीन वॉटर टेस्ट? ती वालीच टेस्ट. काय होत असतं? Br2 इन CCl4 चा जो कलर असतो तो असतो रेडिश ब्राऊन. हे खाली काय लिहिलंय ते तुम्हाला सांगून देतो. चला, होतं काय? तुमच्याकडे एक अल्किन असतो CH3 CH डबल बॉन्ड CH2. याच्यामध्ये तुम्ही टाकता Cl2 इन द प्रेझेन्स ऑफ CCl4. लक्षात ठेवा रे, CCl4 ज्याला वाचतात कार्बन टेट्रा क्लोराइड. पोलार आहे की नॉन पोलार?
नॉन पोलार हे सॉल्व्हंटचं काम करतं, ह्याचा दुसरा काहीही रोल नसतो. सॉल्व्हंट म्हणजे काय, दोन रिएक्टंटला व्यवस्थित मिक्स होण्यासाठी क्वांटिटी वाढवते है ना, बाकी काय याचा काही रोल नसतो. बरं, असं काहीतरी पूर्वी असायचा HCl, आता असतो ClCl है ना. HCl आणि Cl2 मध्ये हाच फरक आहे. पहिले डबल बॉन्ड H वर अटॅक करायचा, आता डबल बॉन्ड एका Cl वर अटॅक करेल. शेजारी येईल पॉझिटिव्ह चार्ज आणि दुसरा Cl तिथे येईल. दोघांमध्ये एक ट्विस्ट आहे. पहिल्या स्टेपमध्ये इव्हन दोघांचा पण कार्बोकॅटायन बनतोय, मागच्या केसमध्ये रिअरेंजमेंट व्हायची, ह्या केसमध्ये रिअरेंजमेंट होत नसते. का नसते होत बघूयात. सरळ तुम्हाला सांगून देतो हे एका मेकॅनिझमच्या फॉर्म मध्ये. मेकॅनिझम अगेन बोर्डमध्ये काही इम्पॉर्टंट नाहीये, तुम्हाला डायरेक्ट आन्सर लिहायचे असतात. हा डबल बॉन्ड अटॅक करेल दोन पैकी एका Cl वर, ह्याला व्यवस्थित दिसावं म्हणून असं लिहितो. एक Cl सिंगल बॉन्ड, दुसरा Cl. ह्याने एकावर अटॅक केला का दुसरा Cl पळून जाईल है ना. ओके, काय भेटेल रे, CH3CH. इथे कुठला चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज. इथे CH2. याच्या पुढे कोण आलं आता, Cl. होतं असं की हा जो कार्बोकॅटायन बनला त्याची रिअरेंजमेंट होत नाही. तुम्ही जरा नीट बघा, काय याची हायब्रिडायझेशन sp3 असेल, दोन हायड्रोजनचे बॉन्ड आणि 4 सिंगल बॉन्ड झाले, म्हणजे अरेंजमेंट कशी असेल, sp3 म्हणजे टेट्राहायड्रल. जर हा बॉन्ड असा सरळ असेल तर ते उरलेले असे 3 छत्री सारखे असतील. म्हणजे हा हायड्रोजन आणि हा क्लोरीन ह्या कार्बन पासून इक्वल डिस्टन्सवर आहे. कितीच्या अँगलवर, 109. हा तिकडे 109, हा इकडे 109, हा खाली 109. मी मुद्दाम व्यवस्थित दिसावं म्हणून थोडा जवळच्या बाजूला काढला. होता असं, तुम्हाला हे कळते का रे, इथे कार्बोकॅटायन आहे, याचे 3च बॉन्ड आहेत, म्हणजे याचं हायब्रिडायझेशन काय असेल, sp2. काय एक MTP असेल, कारण की S चा एक असतो आणि P चे किती असतात, 3. जेव्हा sp2 झालं, P चा एक उरला होता ना, तो डंबल शेप मध्ये इथे परपेंडिक्युलर असेल का इथे. तर होतं असं की या क्लोरीन जवळ ज्या 3 लोन पेअर उरल्यात त्याच्यापैकी एक लोन पेअर इथे डोनेट होऊन जाते. सायमल्टेनियस होतं ते. जसा याने अटॅक केलाय, क्लोरीन पळाला, तो क्लोरीन लगेच या कार्बोकॅटायनला स्टेबल करतो, म्हणजे रिअरेंजमेंटचा चान्स नाही. मग इथे असं लिहू का, हा जो कार्बोकॅटायन बनला त्याची नो रिअरेंजमेंट, बरोबर आहे का, ह्याची काही रिअरेंजमेंट होत नाही. उलट काय होऊन जातं, एक 3 मेंबर्ड सायक्लिक ट्रान्झिशन स्टेट बनते. सायक्लिक ट्रान्झिशन स्टेट बनते, सायक्लिक ट्रान्झिशन स्टेट बनत असते 3 मेंबरची, त्याच्यामुळे याला टेम्पररी स्टॅबिलिटी पण भेटते. आणि मग पुढच्या स्टेपमध्ये एनिवेज जरी एखाद्या आयटमने लोन पेअर दिली तर त्याच्यावर कुठला चार्ज येतो रे, पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे इथे 3 मेंबरची सायक्लिक ट्रान्झिशन स्टेट झाली तरी पॉझिटिव्ह चार्ज आला. बरं, पॉझिटिव्ह चार्ज आणि हॅलोजन शक्यतो किती बॉन्ड बनवतात, एक तर 3 मेंबरची चेन अनस्टेबल, क्लोरीनचे 2 बॉन्ड अनस्टेबल, मॉलिक्युलवर चार्ज राहिला अनस्टेबल. जो दुसरा Cl मायनस पळून गेला होता तो अपोजिट साइडने अटॅक करतो. अपोजिट साइडने का, फ्रंट साइडने त्या क्लोरीनने बॉन्ड बनवून ठेवलाय ना, ह्याच्या लोन पेअर आणि त्याचा निगेटिव्ह चार्ज तो जर समोरूनच आला तर रिपेल करतील ना. म्हणून हा जो अटॅक होत असतो तो कुठून होत असतो, बॅक साइडने किंवा अपोजिट साइडने. अपोजिट साइडने अटॅक होत असतो. तर दुसऱ्या वाला क्लोरीनचा बॅक साइडने अटॅक झाला, नो डाऊट, मग हा वाला क्लोरीनचा बॉन्ड परत सुटून जाईल. कधी, जेव्हा अटॅक झाला तेव्हा. अरे लक्षात आलं का, काय काढू, CH3CH. एक Cl वर दाखवतो आणि दुसरा Cl मुद्दाम खाली दाखवतो, कारण की मला कशी एडिशन दाखवायची, बॅक साइड अपोजिट. अरे बॅक साइडलाच आपण काय म्हणत असतो, दोन सेम ग्रुप अपोजिटला गेलो तर ट्रान्स म्हणतो ना, म्हणून या एडिशनला काय शब्द वापरला जातो, ट्रान्स एडिशन. हे आहे ट्रान्स एडिशन. 3 मेंबर्ड सायक्लिक ट्रान्झिशन स्टेट पण घेतली का, पॉईंट समजलेत का. ओके, अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर डबल बॉन्ड तुटतो आणि दोन्हीकडे एक एक हॅलोजन येतो. हे सर्वात बेसिक होतं, पण ह्याच्यावरती आपल्याला नीट मध्ये प्रश्न विचारतील म्हणून आपण हे पण लक्षात घेतलं. बरं, होतं काय जर तुम्ही स्पेसिफिकली Cl ऐवजी काय टाकला, ब्रोमीन, तर त्या केसमध्ये काय होतं, तर त्याच्यासाठी आपण परत एक छोटासा पॉईंट अजून एकदा लिहून घेऊयात. काय म्हणत असतो आपण याला, ब्रोमीन वॉटर टेस्ट. कशासाठी असते सरी, तुम्हाला एक अल्केन आणि अल्किनचं मिक्सचर दिलं तर तुम्ही कुठली टेस्ट कराल, ब्रोमीन वॉटर टेस्ट. खूप सोपी टेस्ट आहे. तुम्ही काय करायचं, दोन्ही टेस्ट ट्यूब मध्ये काय टाकायचा, ब्रोमीन टाकायचा इन द प्रेझेन्स ऑफ CCl4, याला म्हणतात ब्रोमीन वॉटर. होतं असं की तुमच्याकडे एखादा अल्कीन असेल किंवा तुमच्याकडे
काय असेल? अल्काईन. अल्काईन पण चालतो बरं का रे, अल्काईन पण चालतो. याच्यामध्ये तुम्ही काय टाकत असता? Br2 प्लस CCl4. ज्याचा कसा असतो कलर? रेडिश ब्राऊन म्हणलं तरी चालेल. आता रेडिश ब्राऊन तसं पाहिलं तर मग केशरी टाईप मध्ये पण दिसून जातो. दिसू द्या, रेडिश ब्राऊन, येलोइश थोडा थोडा आहे ना, रेडिश ब्राऊन कलरचा असतो. पुढे काय होत असतो आपल्याला माहिती आहे ना, अल्किन असो अल्काईन असो, याच्या दोन्ही साईडला ह्याची रिएक्शन होऊन जाते का? ह्याची रिएक्शन झाल्यानंतर हा जो कलर असतो तो काय होऊन जातो? डिकलराइज होऊन जातो किंवा कलरलेस होऊन जातो. जर हा अल्केन असता तर हे झालं नसतं. एक्झाम्पल, CH2 डबल बॉन्ड CH2 होता, हा कलरलेस असतो. याच्यामध्ये तुम्ही काय टाकलं? Br2 इन CCl4. हा कशा कलरचा होता? येस, रेडिश ब्राऊन कलरचा होता. काय रिएक्शन होईल रे? गोळू गप्पा नको मारू रे बाळा, दरवाजा उघड्या, बाहेर जा, मर तिकडे. ओके, दोन्हीकडे ब्रोमीन है, बरोबर आहे, दोन्हीकडे ब्रोमीन येतो. अरे ब्रोमीन ब्रोमीन राहिलाच नाही तर त्याचा कलर राहील का? तो काय होऊन जाईल? कलरलेस होऊन जाईल. जर कोणी सीईटी मध्ये फ्रेंड्स असतील तुमचे ना, सीईटी बॅच, त्यांना विचारा जरा माझी भाषा कशी असते तिकडे. तुम्हाला मी 5 लाख पट पोलाईट आहे, 5 लाख पट. हा ना, ते तसे ते डेंजर पण आहेत म्हणा. मार्क्स येऊ नये ती गोष्ट वेगळी आहे, पण तुम्ही चांगले आहात हे जेन्युइन गोष्ट आहे. हा ना, मार्क्स जर अजून थोडेसे आले तर मजाच येऊन जाईल नाही का? रेकॉर्ड झालं ऑनलाईन. ओके चलो, कोई बात नाही. लक्षात ठेवा, ब्रोमीन वॉटर टेस्ट, अल्किन अल्काईन असतील, रेडिश ब्राऊन कलरचा ब्रोमीन टाक. अच्छा, अजून एक लक्षात ठेवा, हा जो ब्रोमीन ऍड केला जातो तो ड्रॉप वाईज ऍड केला जातो. बसा बसा ब्रोमीन टाकून नाही द्यायचं, बरोबर आहे ना? माहिती पडलं. टेस्ट ट्यूब मध्ये तुम्ही काय घेतलं? 2 ml सोल्युशन घेतलं, 2 ml, बरोबर आहे ना? आणि ब्रोमीन वॉटरची अख्खी बाटलीच उलटी केली. मॉडर्न बाटली अख्खी बाटलीच उलटी करून टाकली आहे ना. सर कलरच नाही गेला, अबे 2च ml होतं, बाटली उलटी. असं चालेल आहे. तो मेक शुअर तुम्हाला काय करायचं लक्षात आलं ना. Br2 हा ड्रॉप वाईज, एक ड्रॉप टाकायचा, स्टर करून बघायचा कलर जातो का, एक ड्रॉप टाकायचा, स्टर करून बघायचं असतंय ना. ओके चलो, तर ही पण टेस्ट आली का तुम्हाला? ब्रोमीन वॉटर टेस्ट पण लक्षामध्ये आली आहे. चलो, तर हा क्वेश्चन सर्वांना जमूनच जाईल का? ओके, करो फॉर्मॅलिटी, पटापट सांगा बरं मला काय काय करू रे. चलो चलो चलो, फटाफट फटाफट फटाफट. ओके, पहिले तर याला वर घेतो, थोडंसं माहित नाही कुठल्या लॉजिकने स्लाइडच्या कुठल्या हिशोब काढून ठेवले. चलो, डबल बॉन्ड अटॅक करेल का HCl च्या केसमध्ये? ओके, काय इथे पॉझिटिव्ह चार्ज येईल? स्टेबल आहे की रिअरेंज करू? रिअरेंज करून देऊ, म्हणजे पहिल्या केसमध्ये HCl ची केस सांगतोय, असं काहीतरी बनेल, बरोबर आहे? इथे येईल पॉझिटिव्ह चार्ज, इथला हायड्रोजन इथे शिफ्ट होईल का रे? ओके, काय होऊन जाईल सांगा? इथे जाईल. याच्यापेक्षा चांगलं काय होऊ शकतं का आयुष्यात? तिथे Cl येईल, बरोबर आहे? किती कार्बन आहेत लाईन मध्ये? 4, आणि दुसऱ्यालाच Cl आणि आहे, तर व्यवस्थित कळलं तर असं दिसलं पाहिजे, बरोबर आहे? ओके चलो, HBr पेरॉक्साईड, काही रिअरेंजमेंट होणार नाही. ओके चलो, तर शेवटच्याला जाईल का? बिलकुल करेक्ट, ह्याला जाईल आपला ब्रोमीन. ओके, Br2 इन CCl4, याच्यात पण रिअरेंजमेंट होत नसते, पण दोन्ही ब्रोमीनच आहेत, तर दोन्ही साईडला कोण अटॅच होईल? ब्रोमीनच अटॅच होतील. म्हणजे असं होऊन जाईल की कुठे होता तो डबल बॉन्ड? बाहेर होता ना, एक ब्रोमीन इकडे होता तर एक ब्रोमीन इकडे होता. कधी कधी ना ह्याचा क्वेश्चन असा देतात की तुम्हाला 3 ऑप्शन देतात, सेम टू सेम. 2 दाखवले कसं? 3, असे 3 नाही, असे 3, मला नाही त्यावर आहे. ओके, 3 ऑप्शन देतात. काय करतात, एका वेळेस दोन्ही ब्रोमीन अबोव दी प्लेन दाखवतात, एका वेळेस दोन्ही ब्रोमीन बिलो दी प्लेन दाखवतात, आणि एका करेक्ट मध्ये काय देतात? एक अबोव तर दुसरा बिलो, आणि मोस्ट करेक्ट तोच असणार आहे. झेपला का तुम्हाला? कारण की ट्रान्स एडिशन होत असतं, कशामुळे? सायक्लिक ट्रान्झिशन स्टेट बनल्यामुळे. अरे बरोबर आहे. ओके चलो, तो हा पण पॉइंट लक्षामध्ये आलाय. ओके चलो, ठीक आहे. तो ह्या झाल्या मेथड्स कशापासून बनवण्याच्या? अल्किन्स. सर्व समजले? क्वेश्चन पॉसिबिलिटी